नमस्कार. आत्ता मी हे शूटिंग केलं आहे, हे पान बाजारात राहून केलं आहे. मी पान बाजारामध्येच राहतो. माझं नाव आहे बाळा राणे. आज मी सकाळी दररोजच्या प्रमाणे सकाळी नाश्त्याला गेलो असता मला आज हिरवे आणि पट्ट्यापट्ट्याचे असे काही झेंडे दिसले. तर आज तारीख आहे 15 सप्टेंबर 2024 आणि सकाळचे 7:10 झाली आहेत साधारण. तर मला कुडाळ पोलिसांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रश्न विचारायचा आहे की जे झेंडे लावलेत ते कोणी लावलेत, कोणत्या पक्षाचे आहेत का कोणत्या संघटनेचे आहेत, आणि हे कृपया मला सांगावं. आणि हा प्रश्न विचारणं
हे जर चुकीचं वाटत असेल तर मी इथे आहे नेटवर्कमध्ये, कुडाळ पोलिसांनी मला उचलावं आणि आतमध्ये जेलमध्ये नेऊन कोंबावं, कारण हे जरा अति होतंय असं मला वाटतंय. कोणाला विचारून झेंडे लावले आहेत, आम्हाला झेंड्याबद्दल आक्षेप नाही आहे, पण ते झेंडे कळले पाहिजेत नेमके कोणते आहेत, कोणत्या संघटनेचे आहेत, कोणी लावले, किती वाजता लावले. कारण कोणती रॅली असेल किंवा काय असेल तर सगळं पोलिसांना द्यावं लागतं. ह्याची कुडाळ पोलिसांकडे नोंद झाली आहे का या झेंड्यांची, हे मी विचारतोय व्हिडिओच्या माध्यमातून. संध्याकाळपर्यंत मी पत्र देतोय आणि बऱ्याच काही संघटना आहेत ज्या सोशल अवेअरनेससाठी काम करतायत, त्यांच्याकडे आम्ही व्हिडिओ पाठवतोय. हे झेंडे कोणी लावले, कोणत्या संघटनेचे आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत का, हे आम्हाला कळलं पाहिजे. एवढंच मी विचारतोय आणि हे शांतपणे विचारतोय. आणि ह्याची उत्तरं न मिळाल्यास मी पानबाजार येथे माझ्या ऑफिसमध्ये स्टुडिओत बसून गळफास आंदोलनाचा मी इशारा देतोय. गळफास घेणार नाहीये, गळफास उपोषणाचा इशारा देतोय. पोलिसांना मी आजपासून 7 दिवस देतोय. 7 दिवसात हे काय ते कळलं पाहिजे. आणि इथे पण जे काय चाललंय, रात्रीच्या वेळी इथे बंद असतं सगळं. पोलिसांनी दिलेले रिपोर्ट अर्धवट आहेत. मी गप्प राहिलो होतो कारण कुडाळ पोलीस निरीक्षक आणि माझं काय वैयक्तिक वाद नाही आहेत, पण काहीतरी विपरीत घडणार असेल आणि कोणाला घडवायचं असेल आणि नियम कोण पाळत नसतील तर मी परिणामाची तयारी बघायला तयार आहे. पण हिरवे झेंडे नेमके कशाचे आहेत ह्याची उत्तरं तुम्ही बाळा राणेला तर दिलीच पाहिजेत आणि तमाम सगळ्या कुडाळवासियांना कुडाळ पोलिसांनी ह्याची इन्क्वायरी करून त्यांची उत्तरं दिली पाहिजेत. मी व्हिडिओ अपलोड करतोय. धन्यवाद.